पंचगंगा नदीतील जलपर्णी काढण्याचं काम अखेर सुरू झालंय। पंचगंगा नदी प्रदूषण आणि वाढलेल्या जलपर्णी संदर्भात पुढारी न्यूजनं दाखवलेल्या बातमीचा इम्पॅक्ट आज दिसतोय। बातमीची दखल घेत प्रशासनाकडून 2 जेसीबी आणि 4 ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पंचगंगा नदीवरील जलपर्णी काढण्याचं काम सुरू झालंय। कोल्हापूरच्या इचलकरंजी पासून शिरोळ तालुक्यातल्या तेरवाड बंधाऱ्यापर्यंत या जलपर्णींचा मोठा विळखा पडला होता अशी बातमी पुढारी न्यूजनं लावून धरली। एखाद्या खेळाच्या स्टेडियम प्रमाणे पंचगंगा नदीच्या पात्राची अवस्था झाल्याचं प्रत्यक्ष पंचगंगा नदी पात्राजवळ जाऊन पुढारी न्यूजनं दाखवलं आणि आता या बातमीची दखल घेत प्रशासनानं 2 जेसीबी आणि 4 ट्रॅक्टरच्या सहाय्यानं जलपर्णी काढण्याचं काम सुरू केलंय। याच संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याशी। शेखर, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आपण सातत्यानं ही बातमी दाखवतोय, तुम्ही तिथल्या ग्रामस्थांशी बोलताय। 6 ते 7 किलोमीटर पर्यंत या जलपर्णी दिसतात आणि तुम्ही जी ही बातमी लावून धरली त्याचाच हा इम्पॅक्ट आज दिसतोय। जलपर्णी काढण्याचं काम सुरू झालंय। कस्तुरी, अगदी बरोबर आहे। आपण तिथल्या नागरिकांचा आवाज बनवून आपण एक माध्यम त्यांचं झालो आणि आपण हाच आवाज जो आहे तो पुढारी न्यूजच्या माध्यमातून मांडला होता आणि त्या बातमीची दखल घेत आता प्रशासनाकडून ही जलपर्णी काढण्याचं काम सुरू झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात खरं तर ती जलपर्णी आहे। असंच 2 जेसीबीच्या साह्याने ही संपूर्ण जलपर्णी निघेल असं सध्या तरी वाटत नाही। मात्र प्रशासनानं काहीतरी हालचाली करायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आपण या संदर्भात सातत्यानं आवाज उठवणार आहोत। जलपर्णी काढणं हे त्या ठिकाणी महत्त्वाचं काम नाही, मात्र जे प्रदूषण होते ते मात्र रोखणं हे एक सगळ्यात मोठी बाब आहे आणि ते प्रदूषण रोखण्यासाठी आता कशा पद्धतीनं प्रशासन अनेक कारखाने उद्योगधंदे आहेत त्यांचं जे सांडपाणी जे डायरेक्ट या नदीमध्ये मिसळतं ते रोखण्यासाठी काय कडक पावलं उचलणार आहे हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण सातत्यानं आवाज उठवत राहणार आहोत आणि ते जेव्हा बंद होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं आपलं हे यश म्हणावं लागेल। मात्र सध्या तरी ही जलपर्णी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे। शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी नदीमध्ये शेतीच्या संदर्भातली जी पाणी उपसा करावं लागतं त्यासाठी जावं लागतं आणि म्हणूनच हे लोक जे आहेत ही जलपर्णी तरी किमान सध्या हटवा अशी मागणी करत होते आणि सध्या या मागणीलाच आपण जोर धरला होता आणि त्यानंतर प्रशासनाकडून ही आता हालचाल होताना दिसते। त्यामुळे निश्चितच आपण यापुढच्या काळात देखील पंचगंगा बचावासाठी सातत्यानं आवाज बनत त्या ठिकाणी राहणार आहोत। नक्की शेखर, पंचगंगेचा श्वास कोंडला होता तो अखेर आता थोडा मोकळा होतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।